अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तसंच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांची निवड होईल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे। सुनेत्राताई पवार समाजकारण, शिक्षण आणि राजकारणातील एक कणखर नेतृत्व। सुनेत्राताईंचा जन्म एका राजकीय कुटुंबात झाला। त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला। त्यांनी पवार कुटुंबाची राजकीय आणि सामाजिक परंपरा समर्थपणे पुढे नेली आहे। बारामतीतील नामांकित विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या त्या विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत। या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत। सुनेत्राताईंनी नॅचरल शुगर आणि इतर संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि जलसंधारणाच्या कामात मोठी भूमिका बजावली आहे। बारामतीमध्ये निर्मल ग्राम आणि स्वच्छता मोहिमेत त्यांनी महिलांचा सहभाग वाढवून गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला। ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी महिला बचत गटांचे जाळे विणले आहेत। महिलांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्या अग्रेसर असतात। त्यांनी एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली। या माध्यमातून त्या पर्यावरण रक्षणाबद्दल जनजागृती करतात। कोणतीही सरकारी मदत न घेता लोकसहभागातून विकासकामे करण्यावर त्यांचा भर असतो। सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यसभेत खासदार म्हणून कार्यरत आहेत। दिल्लीत महाराष्ट्राचे आणि महिलांचे प्रश्न मांडण्यात त्या सक्रिय आहेत। सुनेत्राताईंनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, ज्यामुळे त्यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलंय। थोडक्यात सुनेत्राताई या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी समर्थ नेतृत्व आहेत। हेच त्यांनी त्यांच्या कामातून सिद्ध केलंय। पाहत रहा वन किंग मेकर। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।